स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। महाराष्ट्रभर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून यावर्षी 36वा रस्ता सुरक्षा अभियानाला 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून जनजागृती अभियान राबवण्यात आलेलं होतं। तसेच वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या समस्या आणि वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाढत्या अपघातांचं प्रमाण यावर नियंत्रण, दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना कोणते नियम पाळावेत अशा प्रकारे यावर जनजागृती करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत यावर्षी देखील वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडून रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं। यावेळी अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं। रक्तदान हे श्रेष्ठ दान, हे समाजासाठी खूप महत्त्वाचं असून एक रक्तदान हे 3 जणांचा जीव वाचवू शकतो। त्यामुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचं वाहतूक नियंत्रण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितलंय। तर यावेळेला वसंतदादा पाटील रक्तदान पेढीकडून डॉक्टर वैशाली पोळ आणि त्यांची टीम यांच्याकडून हे रक्तदान घेण्यात आलं। यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे रक्तदान शिबिर घेतल्यानं पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचं कौतुक केलं। परत आम्हाला पोलीस स्टेशनच्या वतीने भरपूर सहकार्य मिळत आहे आणि भविष्यातही असंच कंटिन्यू राहील याची खात्री आहे मला। आपण कुपवाडला गणपतीमध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं, त्यात एकूण मला वाटतं 179 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं। सरांनी स्वतःसुद्धा त्यावेळी रक्तदान केलेलं होतं। तर असे हे जर आदर्श इथे असतील तर निश्चितच ह्या बाकी जी सामान्य जनता आहे ती सुद्धा भरपूर रक्तदान करत आहे आणि असंच रक्तपेढीला इथून पुढेही सहकार्य मिळावं। सर्व रक्तदात्यांना मी आवाहन करू इच्छिते की आणि पोलीस स्टेशनला सुद्धा मी सांगू इच्छिते, आपल्याला कधीही रक्ताची गरज लागली तर माझा नंबर स्वतःचा मी गिद्दे सरांना देते आणि कुणालाही हवा असेल तर पर्सनली कधीही तुमचा फोन उचलला जाईल आणि तुम्हाला कधी रक्त लागेल पेशंटला किंवा आणि कुणाला नागरिकांना सुद्धा इमर्जन्सीमध्ये, तर आपली रक्तपेढी ही 24 तास आपल्याला रुग्णसेवा पुरवत आहे। गेली 40 वर्ष आपण हे काम मिरजमध्ये करत आहे। मिरजेतली एक जुनी रक्तपेढी म्हणून वसंतदादा रक्तपेढीचं नाव आहे आणि आजवर अनेक रक्तदात्यांना आपण सहकार्य केलेलं आहे। माननीय SDPO सर, आमचे सहकारी गिड्डे साहेब आणि डॉक्टर साहेब, तसेच इथे जमलेल्या माझ्या सर्व अधिकारी, सहकारी आणि विशेषतः वाहतूक विभागामध्ये काम करणारे अंमलदार। रस्ता सुरक्षा अभियान ही खूप मोठी चांगली संकल्पना आहे, जेणेकरून रस्त्यामध्ये होणारे अपघात, रस्त्याचे नियम यांचं पालन करण्यासाठी आपण प्रबोधन करत असतो। प्रत्येक व्यक्तीला रस्त्याच्या नियमांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे। या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचतो। शाळा असतील, वेगवेगळ्या चौकामध्ये असतील, म्हणजे सर्वच स्तरावरचे जे काही वाहन चालक आहेत, जे सर्व लोक आहेत, यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकदम खूप चांगला उत्कृष्ट मार्ग आहे। आणि याच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। खूप रक्तदान म्हणजे म्हणतात ना, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। त्याच पद्धतीनं आताच गिड्डे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की एक रक्तदाता हा अपघातग्रस्त 3 लोकांचे प्राण वाचवू शकतो। त्यामुळे रक्तदान हे प्रत्येकानं करणं खूप गरजेचं आहे। या अभियानाअंतर्गत आजच्या या रक्तदान शिबिराच्या अनुषंगानं या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले मिरज विभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रणील गिल्डा सर, वाहतूक नियंत्रण शाखा मिरज, तसेच वसंतदादा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज होत असलेल्या या रक्तदान शिबिराचे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या अधिकारी आदरणीय पोळ मॅडम यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय रासकर सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर, सकाळपासून जवळपास 45 जणांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे। आणखीनही रक्तदाते वेळेनुसार येत आहेत। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध वाहतुकीचे नियम असतील, या अंतर्गत विविध आपण कार्यक्रम घेत असतो। तसेच रस्त्यावरती होणारे अपघात होऊ नये याकरता
इथे उपस्थित माझे सहकारी प्रभारी मिरज शहर पोलीस स्टेशन श्री रासकर साहेब, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री गिड्डे साहेब, वसंतदादा ब्लड बँकच्या पवळ मॅडम, त्यांची सर्व टीम, माझे सर्व सहकारी, विशेषतः वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये असलेले अंमलदार, मिरज शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार, इथे सर्व उपस्थित रक्तदाते, रक्तदानबद्दल माझ्या तीनही सहकाऱ्यांनी व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहेच. मात्र एक गोष्ट मला सांगायची की वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये काम करत असताना आमचे सगळे अंमलदार म्हणजे आपण सर्व हे वेगवेगळ्या चौकामध्ये रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचं काम करत असता, वेगवेगळ्या पॉईंट्सवर काम करत असता आणि बऱ्याच वेळा तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्डंट असता कुठल्याही अपघातामध्ये किंवा कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ॲक्च्युली ते बघता की किती आवश्यकता असते त्या गोष्टींची. जो गोल्डन आवर असतो, जे प्लॅटिनम मिनिट्स असतात, त्यामध्ये तुम्ही स्वतः किंवा रस्त्यावर उपस्थित असणारे इतर फेरीवाले असतील, रिक्षाचालक असतील, तर या सर्वांना सुद्धा या गोष्टींची जाणीव आहे आणि ही जाणीव या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अजून जास्त दृढ होत आहे. ही खूप एक चांगली बाब मला वाटते आणि त्यामुळे हा उपक्रम तेवढाच चांगला सर्वांसाठी आहे आणि एकंदरीतच समाजासाठी सुद्धा आहे. योगायोगाने मागील वर्षी सुद्धा ब्लड डोनेशन करण्याचा योग आला होता. 2 गोष्टी फिक्स झाल्यात, गणेशोत्सवाच्या वेळेस कुपवाडमध्ये आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाला ट्रॅफिक ब्रांचमध्ये. हे 2 प्रभारी अधिकारी म्हणजे रक्ताच्या नात्याने जोडले जातात. तर इतरांना सुद्धा माझं आव्हान आहे, सर्वांना आव्हान आहे. मागील वर्षी 61 लोकांनी इथे रक्तदान केलं होतं. फार अपेक्षा नाही, यावर्षी किमान 62 तरी व्हावेत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. सर्वांना खूप शुभेच्छा. प्रभारी अधिकारी वाहतूक नियंत्रण शाखा गिड्डे साहेब यांचं विशेष कौतुक. थँक्यू.